हैदराबादमधल्या माजी लष्करी जवानानं पत्नीची केली हत्या। पत्नीच्या पालकांनी हरवल्याची तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा उघडकीला। विदर्भातल्या शंकरपटामध्ये बच्चू कडूंनी 6 सेकंदात मारली बाजी। सुसाट वेगानं बच्चू कडूंनी हाकली बैलजोडी। आमचं प्रत्येक रक्त हे शेतकऱ्यासाठी, असं बच्चू कडूंचं वक्तव्य। कोल्हापूर शहरातील शिवाजी विद्यापीठाची अधिकृत वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न, तसंच काही दिवसांपासून वेबसाईटवरून कागदपत्र डाउनलोड करण्याचा सुद्धा प्रयत्न। सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवतांचा 5 दिवस भिवंडीमध्ये मुक्काम। शहरात 26 जानेवारीच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांसाठी उपस्थिती दर्शवणार। धाराशिवमध्ये 3 दिवस शेतकरी सोयाबीन घेऊन रांगेत। सोयाबीन विक्रीसाठी हमीभाव खरेदी केंद्राबाहेर रांगा। सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी। अहिल्यानगर शहरामध्ये 100वे अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्य संमेलनाचं आयोजन। तब्बल 22 वर्षांनंतर नाट्य संमेलन भरवण्याचा मिळाला मान। सिल्लोड तालुक्यातल्या पूर्णा नदीपात्रामध्ये सापडल्या 3 मूर्ती। नागरिकांची मूर्ती पाहण्यासाठी गर्दी। मूर्ती नेमकी आल्या कुठून याचा पोलीस घेतायत शोध। यवतमाळ शहरात रेतीला सोन्याचा दर आल्यानं बांधकाम थंडावलं। 4 ब्रासची किंमत 30 ते 35 हजार रेती तस्कर घेत असून अनेकांचं घर बनवण्याचं स्वप्न राहतंय अधुरं। छत्रपती संभाजीनगरमध्ये बांगलादेशी वास्तव्याच्या गदारोळामुळे जन्ममृत्यू प्रमाणपत्र स्थगित। जन्ममृत्यूचं प्रमाणपत्र देण्यावर शासन स्थापित एसआयटीच्या एका पत्राद्वारे देण्यात आली आहे स्थगिती। पुष्पक एक्सप्रेस अपघातात भिवंडीमधल्या नेपाळी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर। कुटुंबातल्या 4घांचा रेल्वे अपघातात झालाय मृत्यू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।